नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध। भाऊसाहेब गडदे। शेवगाव तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नवीन बदल। यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहणार, असं भाऊसाहेब गडदे हे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रतिपादन केलंय। शासनाच्या योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील महिलांना योजना लाभ मिळावा, यासाठी शासनाचा नवीन नियम असतील। शेवगाव तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदल, शासन निर्णयामध्ये दुरुस्ती। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळेल। अपात्रता कुटुंबातील केवळ एक महिलांना याचा लाभ घेता येईल। अपात्रतासाठी ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारताच्या सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या असतात, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेतात, तथापि रुपये 2.5 लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणांद्वारे कार्य कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील। सदर लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 किंवा त्यापेक्षा रकमेचा लाभ घेत असेल। फक्त ज्या कुटुंबातील सदरची 5 एकरपेक्षा जास्त जमिनी आहेत, हे मात्र अपात्र वगळण्यात येत आहे। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्र आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचं 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावं। सदरच्या यादीची योजना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांना करता येईल। तसेच प्रोत्साहन भत्ता करता सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रति लाभार्थी 50 रुपये मिळेल। योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील महिलांना योजना लाभ मिळावा, यासाठी महिलांसाठी आवाहन गडदे यांनी केलंय। या प्रसंगी तहसील कार्यालयाचे प्रशांत सांगळे सो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप, अनिल साळवे, तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते। शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।